बातमी संतोष देशमुखांच्या मस्साजोग गावामध्ये ग्रामपंचायतीचं काम बंद आंदोलन। मस्साजोगमधील ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती। आज जे आहे ते 9 जानेवारी आहे आणि गावकरी असतील देशमुख कुटुंबाच्या वतीने त्यांना न्याय मिळावा यासाठी लढा सुरू आहे। मला सांगा, सरपंच संतोष देशमुख या गावचे सरपंच होते आणि 9 डिसेंबर रोजी त्याची हत्या झाली। तब्बल 1 महिना उलटून गेलाय। गावकरी म्हणून काय वाटतं? पोलीस प्रशासन आजपर्यंत जे काम करतंय ते आमचं असं मत आहे, म्हणजे त्यांची प्रोसेस योग्य दिशेने चालू आहे, पण त्याला असा वेग नाही। 1 महिन्यामध्ये अजून बी एक आरोपी सापडलेला नाही। आमचं गावकऱ्याचं असं म्हणणं आहे की जर आरोपी अजून सापडत नसेल तर पोलीस त्याच्यानंतर तपास कधी करणार, चार्जशीट कधी दाखल करणार। सरपंच संघटनेने आज महाराष्ट्रामध्ये 3 दिवसीय संप पुकारलेला आहे। त्या संपर्कामध्ये आम्ही पूर्ण निषेधार्थ आमची पेन ग्रामपंचायत आम्ही बंद ठेवत आहोत। तरी त्यांच्या ह्या पाठिंब्याला आम्ही असंच पाठिंबा देऊ या पुढील बी काळात आणि आमच्या संतोष अण्णाला न्याय मिळावा यासाठी आम्ही ह्या प्रयत्न आमचा चालू राहील। हे खंडणीमधले जे आरोपी आहेत त्यांच्यावर अद्याप 302चा गुन्हा नोंद झालेला नाही। संदर्भ अगदी नेमका त्यांचा हत्या होण्याशी तोच लागतो, म्हणून त्या दोघांचे जे खंडणीमध्ये होते त्यांचा 302 मध्ये प्रवेश व्हावा, त्यांचा समावेश व्हावा आणि त्यांच्यावर 302 खाली गुन्हा नोंदवावा त्या दोघांवर। कॅमेरा पर्सन सुशांतसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड।